ते आज घरी नव्हते. परंतु बघा कसं असतं, वडील म्हणून आणि मुलगा म्हणून एक नातं वेगळं असतं. पण राजकीय आम्ही जे विचारधारा जी आम्ही निवडली आहे ती वेगवेगळी आहे. त्यामुळे राजकीय विचारधारेच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद मला अपेक्षित नाही. परंतु वडिलांच्या आणि मुलाच्या नात्यामधनं जर का त्यांच्या काही मदत असेल तर नक्कीच ते त्यांचं मत त्या ठिकाणी मांडतील. परंतु विषय असा आहे की त्यांनी निर्णय घेऊन आता बरेच महिने झाले, त्यामुळे हा विषय जुना झालेला आहे. आता मी फार पुढे निघून गेले, तेही फार पुढे निघून गेलेले आहेत. तर ही वैचारिक जी लढाई आहे ती समोर कोणी असलं तरी मी लढणार आहे. फोनवरून चर्चा वगैरे किंवा काही राजकीय चर्चा तर अशी कुठलीच झाली नाही. मुलगा म्हणून एक मुलगा म्हणून आणि वडील म्हणून असे काही नाही, असं काही झालं नाही झालं. वायकर म्हणताय तुम्ही नवखे आहात राजकारणात. वायकर सुद्धा कधी नवखे होते. ते सगळं शिकून इथपर्यंत आले. आणि मला असं वाटतं, जर का तुमच्या अंगामध्ये झुलून असेल आणि तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर मला असं वाटतं नौका आणि ह्या गोष्टी फार गौण आहेत. गेले 10 वर्ष या मतदारसंघामध्ये मी काम करतोय. या मतदारसंघाची जाण मला आहे, मतदारसंघाच्या प्रश्नाची जाण मला आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग मला या मतदारसंघामध्ये काम करताना होईल मला वाटतं. आपल्या घराची परिस्थिती आहे, पहिलं उदाहरण नाही, यासारखे असंख्य उदाहरण भारतात असतील, महाराष्ट्रात असतील, भाऊ भावाच्या विरोधात आहे, काका पुतण्या विरोधात आहे. तसंच तुमच्याकडे आज वडील आणि मुलगा आहे, यांच्यामध्ये फूट पडलेली आहे. कशा प्रकारे निवडणुकी त्याच्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो? मला असं वाटतं, बघा, वैचारिक ज्या गोष्टी ज्या असतात वेगवेगळ्या असतात. शेवटी 18 वर्षानंतर मत कुणाला द्यायचा हा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. त्या पद्धतीने घरातली वेगळी माणसं कधी वेगवेगळ्या पक्षांना मतदान करत असतील, परंतु घरात एकत्र राहत असतात. ते लोकांच्या समोर येत नाही, परंतु हे समोर येते कारण आम्ही सर्वजण सक्रियदृष्ट्या राजकारणामध्ये आहोत आणि सक्रियदृष्ट्या राजकारणात असल्यामुळे काही गोष्टींचा निर्णय घ्यायला लागतो. तो निर्णय मी घेतलेला, माझ्या वडिलांनी घेतलेला किंवा त्यांच्या घरात त्यांनी घेतला असेल. आणि मला असं वाटतं की हे पूर्वी किती व्हायचं आणि आता किती होतंय हे सुद्धा आपण सर्वांनी बघायला पाहिजे. माहित नाही, शेवटी त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन जर का झालं असेल तर ते दोघे सांगू शकतील. मला याच्याबद्दल काही कल्पना नाही. पहिल्यांदा असं होतं की धनुष्यबाण विरुद्ध मशाल हे चिन्ह आहे. तुमच्या मतदारसंघात देखील ही लढाई आहे. मशाल घराघरापर्यंत कशी पोहोचवली जाणार? माझ्यासमोर जे चिन्ह आहे ते चोरलेलं धनुष्यबाण आहे आणि नक्कीच भविष्यात तो धनुष्यबाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच परत मिळणार याची आम्हाला खात्री आहे. आणि आता लोक म्हणजे जसं उद्धव साहेब बोलले की मला जनतेच्या न्यायालयामध्ये जायचं. आज आम्ही ज्यावेळेला लोकांच्या समोर जातो तेव्हा त्यांना प्रश्न करतो, बाबा शिवसेना कोणाची? तर बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना कोणाची? जनताच बोलते उद्धव साहेब. माझं एक मत आहे की जर का जनतेला कळत असेल, सामान्य गोरगरीब जनतेला जर का कळत असेल तर इलेक्शन कमिशनला कळायलाच पाहिजे. पण असो, काही टेक्निकल कारणामुळे जरी आमचा धनुष्यबाण त्यांनी चोरला असेल तर तो भविष्यात आमच्याकडे येईल. पण तोपर्यंत ही मशाल घेऊनच आम्ही अंधारातनं उजेडाकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे सर्व आघाडीचे पदाधिकारी घराघरापर्यंत पोहोचवले. नक्कीच गेले अनेक दिवस प्रचार चालू होता आणि आज उमेदवारी अर्ज आम्ही भरतोय. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना ज्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी या पक्षात आहे त्यांचा आशीर्वाद घेणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्यानंतर ज्या साठी आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढतोय ते संविधान वाचवायचं असेल तर बाबासाहेबांचा आशीर्वाद तर पाहिजे. या दोघांचा आशीर्वाद घेऊन मी मातोश्रीला जाणार आहे आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालय बांद्रा या ठिकाणी जाऊन अर्ज करणार. समोर रवींद्र वायकर आहेत, कितपत मनाने ते मैदानात उतरलेत असं वाटतं? मला असं वाटतं त्यांची बॉडी लँग्वेज बघून ते त्या पद्धतीने उतरलेलं असं वाटत नाहीये. त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर आहे, प्रेशर होतं. कारण ज्या वेळेला त्यांच्यावरती आरोप झाले त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांच्या वक्तव्यांना त्याच गोष्टी सांगितल्या होत्या. परंतु असो, समोर जो कोणी येणार त्यांच्याशी आम्हाला लढायचं तर आहेच. पहिल्यांदा पक्ष सोडण्यासाठी दबाव, आता उमेदवारी घेण्यासाठी देखील दबावाच्या आता ही थोडीशी मोडस ऑपरेंडी आहे असं मला वाटतं भाजपची आणि त्यांच्या मित्र पक्षांची. पहिल्यांदा सावज हे करायचं, जाळ टाकायचं आणि नंतर पकडायचं आणि नंतर मग हलाल करायचं. अशा पद्धतीचं मोडस ऑपरेंडी ही या पक्षाने जी वापरलेली आहे ती लोकशाहीकरता घातक आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढतो. एकीकडे निवडणुकीचा प्रचार तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणेचा सासेमीर आहे. कशा प्रकारे मार्ग निघेल, कशा प्रकारे प्रचार होईल? मला असं वाटतं की सर्व मतदार, सर्व जनता हे उघड्या डोळ्याने बघतंय आणि यावेळेला मतदानाच्या माध्यमातून योग्य निर्णय जनता घेईल. आणि अशा पद्धतीचं जी हुकुमशाही आहे की काय असं जे काही राज्य या ठिकाणी आलं आहे असं वाटतंय, त्यांना नक्कीच पायउतार करायला लागेल.